गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे संडे आणि आज आम्ही पूर्ण फॅमिली एकत्र एन्जॉय करणार आहोत. आज स्पेशल डे आहे, म्हणजेच माझ्या बहिणीचं बर्थडे आहे. सो फर्स्ट आम्ही मॉलमध्ये जाऊन थोडीशी एन्जॉय धमाल मस्ती करणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही देऊळ बंद 2 हा मूवी जो आहे स्वामींवर आधारित तो बघणार आहोत. सो गाईज प्लीज स्टे ट्यून. सो गाईज मी रेडी झालेली आहे. दिस क्यूटची बॅग. सो हा माझा लुक आहे आजचा. सो हा कॉन्सेप्ट जो आहे हा मिशोवरून मागवलेला आहे. सो नाईस प्रिटी कॉटन मध्ये आहे. सो गरमीच्या वातावरणामध्ये खूप छान असा आहे. स्लीवलेस आहे. सो नाईस. सो नेक्स्ट टेक यू. हॅलो, आपण कुठे आहे? सो गाईज आता आम्ही आलोय मॉल मध्ये. सो आजचा फुल डे आम्ही धमाल करणार आहोत. बर्थडे गर्ल. सोनू कुणाचा बर्थडे? मम्मीचा. सो ही आहे आमची बर्थडे गर्ल. सो आजची पार्टी थ्रो यांच्याकडून आहे. सो स्टे ट्यून गाईज आणि वॉच फुल व्हिडिओ आम्ही कशी कशी धमाल केली आहे. बाहेर एवढी गरमी आहे. गरमीच्या वातावरणामध्ये इतकं थंड वाटतं. एसी मध्ये मस्त सुपर कार्निवल टॉईज आहे हे. लहान मुलांचं खेळण्याचं आहे. ते सगळे ब्रँड्स मस्त मस्त. मॉलमध्ये आम्ही बॅगचं कलेक्शन बघितलं. खूप छान सुंदर असं कलेक्शन होतं. पण तुम्ही ह्या कलेक्शनची प्राइस ऐकून इतके अवाक व्हाल. हा जो 3 सेट मला दिसतोय ह्याची टोटल प्राइस त्यांनी मला 25,000 रुपये सांगितले. गाईस हे खूप महाग नाहीये का? सो फॉर एव्हर न्यू आहे. खूप छान छान ब्रँडचे तिकडे. द बॉडी शॉप. मी चाललोय जारामध्ये. सो काही जारामध्ये आम्ही खूप छान छान टॉप्स एक्सप्लोर केले. खूप छान असं कलेक्शन होतं त्यांचे. ते हा जो तुम्ही बघताय हा शॉर्ट वन पीस टाईप सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा त्याच्या बॉटम वरती तुम्ही ऍज अ टॉप म्हणून सुद्धा वेअर करू शकता. इतके प्रिटी कलेक्शन्स होते जाराचे. ही इतकी क्यूटशी बॅग, इतकी सुंदर अशी बॅग होती छोटूशी. पण या बॅगची जर तुम्ही प्राइस बघितली तर अराउंड ही 3,500च्या आसपास याची प्राइस होती. पण ही बॅग मला खूप आवडली. क्यूटच्या बॅग मस्त डिस्प्लेला ठेवल्या होत्या त्यांनी. व्हेरी प्रिटी नाईन व्हेरी नाईस बॅग्स. सगळ्यात माझं जर मन कुठल्या आउटफिटवर आलं असेल तर हे आउटफिट आहे. त्याच्यावरती टॉप आणि स्कर्ट हा इतका सुंदर त्याचं कलर कॉम्बिनेशन पण होतं आणि त्याचा पॅटर्न पण खूप छान होता. त्याच्या बाजूला त्याला मॅचिंग असे इयरिंग सुद्धा लावलेले होते. सेम पॅटर्न मध्ये सेम कलर मध्ये पण शॉर्ट टॉप. त्याचे स्लीव्स पण खूप छान होते आणि त्याच्यामध्ये सेम कलरचा शॉर्ट स्कर्ट. सो नाईस कलेक्शन. वन पीस सुद्धा खूप छान छान असे वन पीस होते.
छान असं कलेक्शन, सुंदर कलेक्शन होतं. So these corner are really nice. इकडे skirts. This is a child section. Cute असे cot set आहे तिथे. So हा वरचा टॉप आहे आणि हा त्याच्यावरचा पायजमा. दिस इज नाईस टी शर्ट येलो. सो गाईज हे पण सेक्शन चाइल्डचं आहे, खूप छान आहे. These are child sections. म्हणजे मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत इकडे टी शर्ट्स लावलेले आहेत. बघा हे सुद्धा इकडे टी शर्ट्स आहेत छोट्या मुलांचे शूज. इज अ क्यूट कॉर्नर. लहान मुलांसाठी आहे. गॉगल्स, क्लिप्स. These shoes are really nice. लहान मुलांच्या टॉयच्या शॉप मध्ये छान अशी ट्रेन मस्त फिरताना बघितली, खूप छान वाटलं. आणि आमची पिल्लू तर त्याच्यावर खूप एन्जॉय करत होती. साईडला टेडी बेअर्स, वेगवेगळ्या टेडी बेअर्स एकदम क्यूट असे पिंक कलर. पिंक इज माय फेवरेट, सो पिंक कलरचे टेडी बेअर्स. खूप व्हरायटी होती टेडी बेअर्स मध्ये. तू आता काय खाणार आहेस? आमचा पिझ्झा आलेला आहे. आम्ही आमचा पिझ्झा खूप छान एन्जॉय केला. मॉल मध्ये बसून एसी मध्ये थंड पिझ्झाची मजा घेणं खूप औरच आहे. त्याची मजाच वेगळी आहे. सो गाईज दिवसभराची एकदम एन्जॉय खूप मस्त झालेली आहे. मॉल मध्ये धमाल मस्ती करून फर्स्ट. सो हा केक आहे, हा मोठ्या बर्थडेगर्लचा आहे आणि हा केक जो आहे हा छोट्या बर्थडेगर्लचा आहे. सो आपण पहिला आधी मोठ्या बर्थडेगर्लचा केक कट करून घेऊया. सो हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर वैष्णवी. हॅपी बर्थडे टू यू. ओपन करूया. ओपन करा. क्लोज क्लोज. ये सो आता केक कटिंगची वेळ आहे आमच्या छोट्या पिल्लूची. तिच्यासाठी आम्ही स्पेशल तिरामसू घेतलं होतं आणि तिला तो ऍज अ केक वाटत होता. तर शी इज व्हेरी एक्सायटेड टू कट द केक.
हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे मम्मी मम्मीला पण आमच्या केक भरवला आणि मम्मीनेही तिच्या मुलीला केक भरवला. सो गाइस आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. अशा पद्धतीने आम्ही खूप घरगुती पद्धतीने सगळ्या बर्थडे सेलिब्रेट केले. आता आम्ही आलोय देऊळ बंद 2 हा मूवी बघायला. सो वी आर एक्सायटेड. तुम्ही बघताय किती गर्दी आहे देऊळ बंद 2 मूवी बघायला. सो मी तर खूप एक्सायटेड आहे. मूवी कसा असेल एवढं मला नक्की माहितीये की तो शेतकऱ्यावरती आधारित आहे. सो बघूया आता मूवी कसा आहे तो आतमध्ये जाऊन. तुमच्या लाईफ मध्ये कनेक्टेड म्हणजे तुम्हाला वाटला का? तुमच्या लाईफच्या कुठल्याच प्रसंगाशी तुम्हाला तो कनेक्टेड नाही वाटला? स्वामींची भूमिका कशी वाटली? त्यांचं रूप उपयोग कसं होतं? आम्ही देऊळबंद 2 बघणार आणि आमच्या डोळ्यात मला समजत असेल की मूवी किती हृदयाला स्पर्श करणारा होता. त्या शेतकऱ्याच्या अशी भूमिका आपण कधी जवळून बघितलेली नाही. शेतकऱ्याच्या लाईफमध्ये एक्झॅक्टली काय होतं ते आपण कधी जवळून बघत नाही. आपण शहरामध्ये राहणारे लोकांना शेतकऱ्याला एक्झॅक्टली काय सिच्युएशन्स मधून जात असतो ते आपल्याला कधीच कळत नाही. पण मूवी मधून छान पद्धतीने मांडलेले आहे आणि स्वामींचे जे जे एक्सपिरियन्स मूवीमध्ये आणलेले आहे त्याच्यामध्ये पर्सनल आयुष्याशी मी कनेक्टेड. दिंडोरी आणि बाबासाहेब मोऱ्यांचं जे काय त्याच्यामध्ये योगदान आहे तर मी दिंडोरीकडे नागली दिंडोरीकडे माझ्याशी थोडे काही 1% का होईना आम्ही कनेक्टेड आहोत. त्याच्यामुळे मूवी हा खूप हृदयाला स्पर्श करणारा होता. प्रत्येक इमोशन्स ह्या एकदम आपल्याला डेली लाईफमध्ये आपण जे बघतो आमच्या बरोबर जे झालेले काही प्रसंग आहेत त्याच्याशी कनेक्ट करणार होता. सिच्युएशन जरी मूवीमध्ये दाखवलेली असेल तरी सुद्धा स्वामी प्रत्येक वेळेला अडचणीमध्ये कसे उभे राहतात हे खूप याची काळजी घेतलेली. त्याच्यामुळे खूप छान असा मूवी इमोशनल टच कनेक्टेड असा जर तुम्हाला जायचं असेल तर प्लीज नक्की बघा. गाईज आजच्या दिवसाचा आमचा डिनर करून होणार आहे. आम्ही खूप दिवसभर मजा केलेली आहे मॉल मध्ये. त्याच्यानंतर मूवी आणि आता लास्टला पनीर कोफ्ता रोटी टेस्ट खूप छान होती. मजा आली डिनर करताना. त्याच्यानंतर नूडल्स सगळ्यांचे फेवरेट आम्ही नूडल्स ऑर्डर केले होते आणि अशी आम्ही डिनरची मजा घेतली पूर्ण फॅमिली मिळून. फॅमिली सेलिब्रेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण छोटे छोटे क्षण हे आपल्या आयुष्यामध्ये आपण असे जपून ठेवायचे असतात. आपल्या आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये कोणालाही एवढा वेळ नसतो. प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये बिझी असतं. तर
असे छोटे छोटे जे क्षण असतात ते आपण जर फॅमिली मिळून सेलिब्रेट केले आणि त्याचा आनंद घेतला तर छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपलं जीवन हे खूप सुखकर आणि आनंददायी होतं. रोजचं लाईफ, रोजचा स्ट्रगल हा आपल्या सो गाईज, अशा पद्धतीने आमचं बर्थडे सेलिब्रेशन संपलेलं आहे. सो प्लीज हॅपी बर्थडे टू माय सिस्टर. आणि आमचा ब्लॉग इथे संपलेला आहे. थँक्यू सो मच. बाय बाय. गाईज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.